विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आवाज येतोय माझा सगळ्यांना आता नी? सगळ्यांना आवाज हो सर, येतोय? येत आहे. नमस्कार. हा. हो सर. तर जे सगळे विद्यार्थी आहेत त्यांचं आपण स्वागत करू आता. आज पहिल्यांदाच आलेले आहेत असे कोण आहेत? प्रथमेश. बाकीच्यांनी व्हिडिओ बंदच करून ठेवलेले आहेत. व्हिडिओ सुरू करायला काही हरकत नाही. स्वप्नील तू आला होता मागच्या वेळेला. हा ठीक आहे. तर आपण आता आज आपला वर्ग सुरू करू. सगळ्यांना माहिती आहे की साहित्य संवाद भाग 2. हा हा म्हणजे काय व्हिडिओ सुरू असले तर मला तुमचं प्रतिक्रिया दिसतात ना. मी जे काही बोलणार आहे ते तुम्हाला समजतंय की नाही, की तुम्ही तिथे बसलेले आहेत वर्गामध्ये की इकडे तिकडे फिरत आहात, आहे की नाही? नाही तर इकडे हे सुरू करून ठेवून द्यायचं आणि आपलं तिकडे जायचं, असं शक्यतो करायचं नाही. काही अगदी अर्जंट काम आलं तर ठीक आहे, पण आपले व्हिडिओ सुरू असले तर मला कळेल की कोण कोण तिथे उपस्थित आहेत प्रत्यक्ष आपल्या क्लासमध्ये या ऑनलाईन. अजून कोणी आलं? फक्त 9-8च जण आलेले आहेत आतापर्यंत. आपल्या वर्गाची संख्या भरपूर आहे, 30च्या वर आहे, पण 8च लोक आज दिसतात आहे मला. बाकीचे तुमचे मित्रमैत्रिणी जे आहेत, जे नेहमी येतात कॉलेजमध्ये, त्यांना सांगा तुम्ही. तर आपण आज साहित्य संवाद भाग 2 यातला जो पद्य विभाग आहे, आणि त्या पद्य विभागामध्ये आपल्याला माहिती आहे की काय असतं. पद्य विभागामध्ये कविता असतात. पद्य म्हणजे काय? पद्य म्हणजे काव्य, पद्य म्हणजे कविता. तर आपल्या पद्य विभागामध्ये ज्या कविता आहेत, म्हणजे पहिल्या 5 कविता या वर्षी या सत्रामध्ये, म्हणजे 3ऱ्या सत्रामध्ये, तुम्ही आता सेकंड इयर मध्ये प्रवेश केला आहे असं समजून आपण चालतो आहोत. सगळे विद्यार्थी हे BA सेकंड इयरच्या वर्गामध्ये गेलेले आहेत असं समजून आपण आता हे वर्ग सुरू झालेले आहेत. तर BA सेकंड इयरच्या म्हणजे 3ऱ्या सत्राच्या, म्हणजे आता 2 सत्र आहे त्याच्यामध्ये. तर साहित्य संवाद मधल्या पहिल्या 5 कविता आणि पहिले 5 धडे पहिल्या सत्रामध्ये, म्हणजे दिवाळी आधीच्या, आणि नंतरचं हे सत्र आपलं डिसेंबर पर्यंत चालणार आहे. यावर्षी आपल्याला दिवाळीच्या सुट्ट्या कमी आहेत आणि नंतर उन्हाळ्याच्या सुट्ट्या पण कमी आहेत. अशी रचना नवीन सत्राची करण्यात आलेली आहे. आणि असा अंदाज आहे की हे सत्र आपलं जवळपास डिसेंबर पर्यंतचं हे ऑनलाईन, ज्याला आभासी म्हणतात, म्हणजे जे प्रत्यक्ष नसतं, अप्रत्यक्ष असतं, अशा पद्धतीने चालणार आहे. आणि कदाचित आपल्या परीक्षा पण अशाच पद्धतीने कदाचित होती, ते आपल्याला सांगता येणार नाही आज. पण त्याच्यामुळे हे जे सत्र आहे, 3रं सत्र, आपण या 3ऱ्या सत्राचा विचार करतोय. 3ऱ्या सत्रामध्ये 5 कविता आणि 5 धडे अभ्यासक्रमामध्ये आहेत. त्या 5 कविता आणि 5 धडे कोणते कोणते आहेत मी सांगतो एकदा तुम्हाला. तर महानुभाव वाङ्मयातलं रुमणे याचा दृष्टांत नावाचा केशीराज वास यांचा पाठ आहे. मी तुम्हाला ते पाठवलेलं आहे तुमच्याकडे. पुन्हा आता मी पूर्ण याचं PDF करून तुम्हाला पाठवणार आहे. 5 धडे 5 कवितांचं PDF तुम्हाला मी व्हॉट्सअपवर पाठवील, तर ते तुम्ही वाचायचं. जसं आज मी कविता पाठवली तसं पूर्ण 5ही धड्यांचं PDF आणि 5ही कवितांचं PDF मी तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवणार आहे. फक्त तुम्ही एक करा की याच्यामध्ये जास्तीत जास्त उपस्थिती त्या दिवशीचे काही मुली मला दिसत नाही आहेत तर असली पाहिजे, तर त्या सगळ्या गोष्टींना काही अर्थ राहील. तर एक महानुभाव वाङ्मयातला पहिला पाठ आहे रुमणे याचा दृष्टांत. तर मी थोडं नंतर करतो फोन तुम्हाला. आणि दुसरा पाठ आहे स्त्री पुरुष तुलना, ताराबाई शिंदेचा स्त्री पुरुष तुलना नावाचा प्रसिद्ध धडा आहे. तिसरा आहे आचार्य अत्रे, जे विनोदी लेखक होते, त्यांचा मी वक्ता कसा झालो हा पाठ आहे. अतिशय गमतीदार पाठ आहे तो. चौथा पाठ आहे पंडित महादेव शास्त्री जोशींची एक कथा आहे विटेवरचे परब्रह्म नावाची. आणि शेवटचा धडा आहे, म्हणजे 5वा धडा या सत्रातला, तो आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा शिक्षक हाच राष्ट्राचा भाग्य विधाता. बघा, तसंच कवितांमध्ये काय आहे या वेळच्या म्हणजे 17-3 मध्ये, तर संत नामदेवांची अभंगवाणी आहे पहिल्या याच्यामध्ये. नंतर आहे मोरोपंत नावाचे कवी मध्ययुगामध्ये जे होऊन गेले. केकावली नावाची त्यांची एक कविता आपल्या अभ्यासक्रमामध्ये आहे.
नंतर राम जोशी नावाचे लावणी लिहिणारे एक कवी होऊन गेले, त्यांची भला जन्म हा तुला लाभला नावाची कविता आपल्या अभ्यासक्रमामध्ये या 3ऱ्या सत्रामध्ये ठेवलेली आहे. चौथी कविता राष्ट्रकवी यशवंत, जे आपले यशवंत दिनकर पेंढारकर नावाचे कवी झाले, त्यांची फडकते तुझे तेथेच निशाण नावाची एक कविता आहे. आणि शेवटची जी आपण आज पहिल्यांदा घेणार आहोत, विराणी. विराणी नावाची कवी अनिलांची कविता जी आहे, ही कविता आपल्या अभ्यासक्रमामध्ये आहे. तसंच व्यावहारिक मराठीतले 2 धडे, इतिवृत्त लेखन आणि प्रसार माध्यमांसाठी वृत्तलेखन, हा आपला एक प्रकारे या वर्षीचा अभ्यासक्रम आहे. आता आपण आज ज्या कवितेची चर्चा करणार आहोत किंवा ज्या कवितेचा अर्थ, भावार्थ उलगडून पाहणार आहोत, मी तुम्हाला ती व्हॉट्सअपवर पाठवलेली आहे. ही विराणी नावाची ती कविता आहे. आणि या कवितेमध्ये बघा की ही कविता आहे, कवी अनिल या कवितेचे कवी आहेत. आणि अनिलांची ही भावकविता आहे. विराणी नावाची कविता आहे. ही 10 ओळींची कविता आहे. तुम्ही जर त्याच्या ओळी मोजल्या तरी 10 ओळींची कविता आहे. ही कविता ज्या संग्रहामध्ये आहे तो हा संग्रह आहे, दशपदी म्हटलाय त्याला. कवी अनिलांची जी कविता मुळातली एका कोणत्या तरी संग्रहातली घेतलेली असते आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये. तर ज्या संग्रहातून ती कविता घेतलेली आहे तो हा संग्रह आहे, माझ्या हाती तो दिसतोय. त्याचं नाव आहे दशपदी. दशपदी म्हणजे काय? पद म्हणजे एक ओळ, दशपदी म्हणजे 10 ओळी, चतुष्पदी म्हणजे 4 ओळी, अष्टपदी म्हणजे 8 ओळी, तसं दशपदी म्हणजे 10 ओळी. दशपदी याचा अर्थ 10 ओळींची कविता. तर या संग्रहामध्ये सगळ्या 10 ओळींच्या कविता आहेत. त्यातली ही विराणी नावाची एक कविता, जी आपण आज त्याचा अर्थ समजून घेणार आहोत, ही आहे ती विराणी नावाची कविता. बघा, आणि मी तुम्हाला ती पाठवलेली आहे तुमच्या याच्यावर. आणि ती कविता काही फारशी कठीण नाहीये. आपण एखाद्या कवितेचा जेव्हा अर्थ समजून घेतो, भावार्थ समजून घेतो, बस एवढेच मुलं आलेले आहेत, अजून काही मुलं आलेले नाहीयेत. आपण एखाद्या कवितेचा भावार्थ जेव्हा समजून घेतो तेव्हा आपल्याला असं लक्षात येतं की त्या कवीचं जे भावविश्व आहे किंवा कवीचं जे जीवन आहे ते पण आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणून आपल्या कोणत्याही अभ्यासक्रमामध्ये बघा, सुरुवातीला त्या लेखकाचा परिचय दिलेला असतो. लेखकाचा परिचय का दिला असतो? कारण की लेखकाच्या परिचयाशिवाय लेखकांची कविता आपल्याला समजून घेता येणार नाही, का कवीची कविता आपल्याला समजून घेणार नाही. कारण की कसं असतं, कवीचं व्यक्तिमत्व आणि कवीची कविता यांचा संबंध असतो. आपण जर तो संबंध लक्षात घेतला तर कवितेचा अर्थ समजायला सोपा होतो. कारण बघा, एकदा कुसुमाग्रजांनी आपल्या एका कवितेमध्ये म्हटलेलं आहे की शेवटी मित्र हो, झाडही फांद्यांच्या द्वारा विस्तारत भवताला. झाडही फांद्यांच्या द्वारा विस्तारत भवताला, तसेच कवी लेखकही शब्दांच्या वसाहती वसवतात आपल्याच भावात्मक विस्ताराला निवारा देण्यासाठी. म्हणजे कवीच्या व्यक्तिमत्वाचा भावात्मक विस्तार म्हणजे कवीची कविता, असा जो याचा अर्थ होतो तो आपण लक्षात घेतला पाहिजे. म्हणून आपण कवीचा परिचय लक्षात घेतो. तर कवी अनिल हे त्यांचं कवी म्हणून नाव आहे, पण त्यांचं मूळ नाव काय आहे तर आत्माराम रावजी देशपांडे. आणि हे अनिल जे आहेत ते आपल्या योगायोगाने आपल्या विदर्भातले, म्हणजे आपल्या नागपूरमध्ये त्यांचं आयुष्य गेलेलं आहे. तसे ते मूळचे अमरावतीचे आहेत आणि त्यांचा जन्म त्या भागामध्ये झालाय आणि विदर्भामध्ये जन्मलेले आहेत. त्या आत्मारामरावजी देशपांडे जे आहेत त्यांचा नागपूरमध्ये त्यांचं घर होतं. म्हणजे धनतोली नावाचा जो एरिया आहे, भाग आहे, आपल्याला माहित आहे की हा जो पूल क्रॉस केल्यानंतर डाव्या बाजूला जो भाग आहे त्याला धनतोली असं म्हणतात. धनतोली, त्या धनतोलीच्या ह्याच्यामध्ये अजूनही कवी अनिलांचं घर आहे, जिथे अनिल राहत असत त्या काळामध्ये. आज त्यांचे मुलं राहतात तिथे. आणि कवी अनिलांचं घर अजूनही आहे आणि त्या घराला, त्या चौकाला, त्या धनतोलीतल्या त्या चौकाला कुसुमानील चौक असं नाव दिलेलं आहे. आता कवी अनिलांचं जे व्यक्तिमत्व होतं ते कवीचं व्यक्तिमत्व होतं. त्यांचा पहिला काव्य संग्रह फुलवात नावाचा 1932 मध्ये प्रसिद्ध झाला. पण ह्या कवीच्या व्यक्तिमत्वाला एक वेगळी पार्श्वभूमी आहे. हे कवी अनिल जे होते ते फर्ग्युसन कॉलेजमध्ये जेव्हा विद्यार्थी होते, म्हणजे 1924च्या सुमारास, तेव्हा त्यांचं प्रेम कुसुमावती देशपांडे म्हणजे कुसुमावती जयवंत नावाच्या एका मुलीवर, म्हणजे त्यांच्या वर्गात त्यांच्या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलीवर झालं होतं. तर त्या कुसुमावती जयवंत, ज्या पुढे कुसुमावती देशपांडे बनल्या, त्या कुसुमावती देशपांडे ह्या सुद्धा फार मोठ्या साहित्यिक होत्या मराठीतल्या. आणि त्या आपल्या नागपूर कॉलेजमध्ये, जे मॉरिस कॉलेज आहे, ज्याला आपण आज नागपूर शिक्षण रिझर्व्ह बँक चौकामध्ये मॉरिस कॉलेज आहे,
तर त्या मॉरिस कॉलेजमध्ये त्या इंग्रजीच्या प्राध्यापक होत्या, कुसुमावती देशपांडे. अनिल आत्मारामरावजी देशपांडे यांच्या त्या पत्नी कुसुमावती, या सगळ्यांचा संबंध या कवितेशी आहे, म्हणून हे तुम्हाला सांगणं आवश्यक आहे की 1924 मध्ये त्या दोघांचं पहिल्यांदा प्रेम आणि 1929 मध्ये त्यांच्या प्रेमाला होकार त्या कुसुमावतीने दिला आणि नंतरच्या काळामध्ये त्या दोघांच्या मिळून हा फुलवात संग्रह प्रसिद्ध झालाय. फुल आणि वात या काव्यसंग्रहाचं नाव बघा कसं आहे. फुल म्हणजे कुसुम आणि वात म्हणजे वारा, वारा म्हणजे अनिल, म्हणजे अनिल अनिल आणि कुसुम हे मिळून फुलवात हा संग्रह तयार झालेला आहे. तर 1932 मध्ये अशी प्रेम कविता लिहिणारे जे कुसुम हे आहेत, त्यांच्या अनेक प्रसिद्ध कविता आहेत. केळींचे सुकळे बाग, असून या पाणी, कोमेजली कवळी पान, असून निगराणी. अशा अनेक कवितांचे कवी जे आहेत, कवी अनिल हे अत्यंत भाव कवी अशा प्रकारचं मराठीमध्ये त्यांचं स्थान आहे. त्यांचा पहिला काव्यसंग्रह 1932 मध्ये जो प्रसिद्ध झाला तो होता फुलवात. त्यानंतरही त्यांचे काही काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले. तेव्हा नावाचा काव्यसंग्रह आहे, सांगाती नावाचा काव्यसंग्रह आहे आणि दशपदी, त्याचा मी मगाशी उल्लेख केला आणि तुम्हाला दाखवला. तो दशपदी नावाचा त्यांचा काव्यसंग्रह, ज्याच्यामध्ये त्यांच्या 10 ओळींच्या सगळ्या कविता ज्या आहेत त्यांचा समावेश आहे आणि त्यातली विराणी नावाची कविता जी आहे ती आपल्या अभ्यासक्रमामध्ये आहे. हे अनिल मोठे साहित्यिक होते, त्याचा वादच नाही, आणि नागपूरमध्ये त्यांचं बरंचसं वास्तव्य झालं आणि मोठे अधिकारी होते, न्यायाधीश होते ना काही काळ ते. तर असं शिक्षण खात्यामध्ये ते अधिकारी होते. तर असं मोठं व्यक्तिमत्व अनिलांचं. आपल्या इथे विदर्भ साहित्य संघ नावाची संस्था आहे नागपूरमध्ये, त्या संस्थेचेही ते अध्यक्ष होते. मराठी काव्यामध्ये मुक्त छंदाचे प्रवर्तक म्हणून त्यांना मान दिला जातो. असं एक मोठं बुलंद व्यक्तिमत्व ज्याला म्हणू, एक मोठं नावाजलेलं असं व्यक्तिमत्व अनिलांचं, आणि तेही नागपूरमध्ये आपल्या त्यांचं वास्तव्य राहिलं. तर हे अनिलांची ही कविता जी आहे, विराणी नावाची ती कविता आपल्या अभ्यासक्रमामध्ये आहे. 1982 मध्ये त्यांचा मृत्यू झाला, म्हणजे ते आपल्याला हे जग सोडून गेले 1982 मध्ये, म्हणजे पुष्कळ काळ त्यासाठी लोटलाय. पण त्यांची कविता मात्र अजूनही ताजी आहे, जिवंत आहे, टवटवीत आहे, आणि अजूनही त्या कवितेतले जे भाव आहेत ते आपल्याला अतिशय महत्वाचे वाटतात नव्या जगामध्ये सुद्धा. अशी त्यांची कविता आहे. तर ही कविता आपण अभ्यास करणार आहोत, ती विराणी नावाची कविता आहे. आज ज्या कवितेचा आपण अभ्यास करणार आहोत, सुरुवातीला ती कविता वाचील. आता ती कविताचा अर्थ उलगडण्यापूर्वी त्या कवितेविषयीची थोडी पार्श्वभूमी तुम्हाला सांगतो. विराणी, आता हा विराणी या शब्दाचा अर्थ काय होतो ते मी तुम्हाला सांगणारच आहे. पण ही कविता जेव्हा लेखकाने लिहिली, म्हणजे आपला जो मी तुम्हाला दशपदी जे नावाचा संग्रह सांगितला, त्या दशपदी संग्रहामध्ये ही पहिली कविता आहे, पहिलीच कविता आहे. आणि हा दशपदी संग्रह जो आहे तो एका विशिष्ट पार्श्वभूमीवर कवींनी लिहिलेला आहे. कवीच्या जीवनामध्ये अशा घटना घडल्या, दुःखदायक घटना घडल्या. 1902 घटना घडल्या. 1952 मध्ये त्यांचा तरुण किशोर नावाचा मुलगा जो आहे त्याचा अपघाती मृत्यू झाला. ऍक्सिडेंट मध्ये तो मरण पावला. त्याचा अतिशय खोल परिणाम, त्याचा खूप परिणाम अनिलांच्या मनावर झालेला आपल्याला दिसतो. नंतर ही कविता जी त्यांनी लिहिलेली आहे ही 1959 मध्ये लिहिलेली कविता आहे आणि हा दशपदी नावाचा संग्रह नंतर प्रसिद्ध झालेला आहे. पण या कवितेपासून, विराणी नावाच्या कवितेपासून त्यांनी आपल्या दशपदी लेखनाला प्रारंभ केला होता. म्हणून या संग्रहामधली विराणी ही पहिलीच कविता आहे, पहिली कविता आहे या संग्रहातली. तर विराणी या कवितेची पार्श्वभूमी अशी आहे. पुन्हा 1961 मध्ये त्यांची पत्नी कुसुमावती देशपांडे, ज्यांच्याशी त्यांनी प्रेमविवाह केला होता 1930च्या सुमारास, 1930च्या सुमारास त्यांनी प्रेमविवाह केलेला होता. त्या कुसुमावती देशपांडेंचा मृत्यू झाला. बघा, 52 मध्ये मुलाचा मृत्यू, 61 मध्ये त्यांची पत्नी जी त्यांची अत्यंत लाडकी होती, प्रेमविवाह केला होता. कुसुमावती आणि अनिलांच्या प्रेमकथांचं, प्रेमपत्रांचं पुस्तक आहे, त्याचं नाव आहे कुसुमानील. कुसुमानी अनिल, याच्यामध्ये दोघांचेही 50-60 पत्रांचा समावेश आहे. प्रेमपत्रांचं पुस्तक आहे, मराठी साहित्यामध्ये गाजलेलं आहे. दोघंही फार मोठे साहित्यिक, आणि दोघांनी एकमेकांना लिहिलेली त्या काळात इंग्रजी आणि मराठीतली पत्र होती. फर्ग्युसन कॉलेजमध्ये ते विद्यार्थी असताना 1924 ते 30च्या दरम्यान
तर हे कुसुमानील नावाचा पत्रसंग्रह जो आहे तो पण प्रसिद्ध आहे. त्याच्यावरून त्या दोघांच्या प्रेमाचं आपल्याला गाढता जी आहे ती कळते. तर ह्या अशा घटना त्यांच्या जीवनामध्ये घडल्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये एक प्रकारची दुःखाची लहर पसरलेली आपल्याला जाणवते. आणि त्याच्यातून नंतर मग त्यांनी ज्या कविता लिहिल्या त्या या दशपदी संग्रहामध्ये आहे. आणि त्यातली विराणी ही एक कविता आहे. लक्षात घ्या, विराणी ही कविता त्या नंतरच्या कालखंडामध्ये जेव्हा पत्नीचा विरह त्यांना झाला किंवा मुलाचा मृत्यू झाला, त्याच्यानंतर जे दुःख कवीच्या मनामध्ये दाटून आलेलं आहे आणि त्या दुःखामध्ये त्यांनी जे आयुष्य घालवलं त्या कालखंडामध्ये लिहिलेली कविता आहे. आणि म्हणून या कवितेतला जो भावार्थ आहे तो समजून घेण्यासाठी ही पार्श्वभूमी जर आपण लक्षात घेतली तर आपल्याला विराणी कविता लक्षात येते. आता विराणी शब्दाचा अर्थ काय होतो? विराणी हा विरहिणी शब्दाचा अपभ्रंश आहे. विरहिणी म्हणजे काय? विरहिणी म्हणजे जिच्या मनामध्ये विरहाची विरह म्हणजे प्रेमाचा विरह, ताटातूट. विरह म्हणजे काय? ताटातूट. प्रेमातली जी ताटातूट आहे म्हणजे प्रेम मिळालं नाहीये आणि त्यातून जो विरह होतो, विरह भावना. म्हणजे एखादी व्यक्तीवर आपलं प्रेम आहे आणि त्या व्यक्तीला ती व्यक्ती आपल्याला भेटत नाही किंवा त्या व्यक्तीचं प्रेम आपल्याला मिळत नाही, तेव्हा विरह भावना मनामध्ये निर्माण होतो. विरहाची भावना म्हणजे ताटातुटीची भावना, एक प्रकारच्या प्रेमाच्या न मिळण्याची भावना, ही जी विरहिणी असते. तर ही विरहिणी हा शब्द जो मुळात आहे तो आपल्या प्राचीन काळातून आलेला आहे. विरहिणी म्हणजे कृष्ण आणि गोपीच्या ज्या कथा आहेत भागवत पुराणामध्ये त्याच्यामध्ये ही विरहिणी असते. आपल्या ज्ञानेश्वरांनी सुद्धा विराण्या लिहिलेल्या आहेत, विरहिणी लिहिलेली आहे. त्यांच्या विरहिणीमध्ये ती प्रसिद्ध कविता आहे की घनु वाजे घुनघुना, वारा वाजे ऋणझुना, भवतार कुहा कान्हा वेगी भेटवा का. म्हणजे ज्या गोपी आहेत त्या कृष्णाच्या प्रेमामध्ये ज्या पूर्णपणे रममाण झालेल्या आहेत, त्यांच्या मनामध्ये जो कृष्ण आणि याच्याबद्दलचा विरह भाव निर्माण होतो, अशा ज्या कविता संतांनी लिहिलेल्या आहेत त्यांना विरहिणी असं म्हटलं जात. म्हणजे विरहिणी शब्दाचे दोन अर्थ होतील. एक म्हणजे अशी स्त्री जिच्या मनामध्ये विरहाची भावना आहे, आणि विरहिणी म्हणजे अशी कविता ज्या कवितेमध्ये हा विरहाचा भाव व्यक्त झालेला आहे. है की नाही? म्हणजे विरहिणी या शब्दाची आणि विरहिणी या शब्दापासूनच विराणी हा शब्द बनलेला आहे. विराणी. तर विराणी म्हणजे याचा अर्थ काय? विराणी म्हणजे अशी कविता ज्याच्यामध्ये कवीच्या मनातला प्रेमातल्या विरहाचा भाव, दुःखाचा भाव, वेदनेचा भाव, ताटातुटीचा भाव व्यक्त झालेला आहे. ही अनुभूती म्हणून त्यांनी त्या कवितेला शीर्षक दिलं विराणी. आणि त्या कवितेमध्ये ते काय म्हणतात बघा, आता आपण बघू. त्या कवितेमधल्या 10 ओळींमध्ये ते काय, 5 कडवी आहे छोटी छोटी, 5 कडव्यांची कविता आहे, सोपी कविता आहे. आणि मी तुम्हाला आधीच सांगितलं की त्याच्यामध्ये दुःखाचा भाव आहे, वेदनेचा भाव. कवीच्या मनातलं दुःख तो कोणत्या माध्यमातून व्यक्त करतो ते आपण आता बघू. कशा व्यक्त करतो बघा. इथे लिहिलंय तसं की कवी मनातील उदासीनतेचे दर्शन या कवितेतून घडते. ते उदासीनतेचं दर्शन का घडत असलं पाहिजे हे मी तुम्हाला कवीच्या चरित्राची पार्श्वभूमी सांगितली आणि त्या बॅकग्राऊंडवर ही कविता आपल्याला अभ्यासायची आहे. त्याच्यावरून कवीच्या मनातली विरहाची भावना कोणाप्रतीची असते? विरह कोणाबद्दल असतो? ज्याच्याबद्दल प्रेम असतं. मग प्रेम कोणाबद्दल असू शकतं? असं नाही की पुरुष आणि स्त्रीचं प्रेम आहे. त्याच्यामध्ये सगळं प्राण्यांबद्दल प्रेम असू शकतं, अजून कोणाबद्दल प्रेम असू शकतं. एखादा कोणती घटना समाजामध्ये घडली तरी आपल्याला माणसाला दुःख होतं, वेदना होते. तर प्रेम हे सर्वव्यापी अशा प्रकारची ही भावना आहे. त्याच्यामधला जो विरह भाव आहे, कवीच्या संदर्भात आपल्या लक्षात येतं की त्यांच्या मुलाचा म्हणा किंवा त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला आहे किंवा त्यांची ताटातूट झालेली आहे. त्याच्यामुळे कवीच्या मनामध्ये दुःखाची भावना दाटून आलेली आहे. ती कशी व्यक्त करतो बघा. आभाळ खाली वाकलेले मेघ काळे क्रूर, गुडगा गुडगा चिखल आणि ओढ्यांनाही पूर. अवतीभोवतीचं वातावरण कवी वर्णन करतो. कसं आहे ते? आभाळ खाली वाकलेले मेघ काळे क्रूर, भासतात कवीला ते. असा भास होतो कवीला, दिसतं कवीला, जाणवतं कवीला. असं म्हटलं जातं ना, जैसी दृष्टी वैसी सृष्टी. जसा आपला दृष्टिकोन असेल, जशा आपल्या मनातल्या भावना असतील, तसं आपल्याला जग जाणवतं, अवतीभोवतीचं जग जाणवतं. माझ्या मनामध्ये दुःख आहे तर अवतीभोवतीच्या जगामध्ये आनंद असला तरी मला दुःखच वाटतं.
अवतीभोवतीचा निसर्ग खूप आनंददायी आहे, पण माझ्या जीवनामध्ये जर वाईट घटना घडलेली आहे किंवा मला जे हवं आहे ते मिळत नाही, तर माझ्या मनातलं दुःख कमी होणार नाही. जैसी दृष्टी वैसी सृष्टी असं म्हटलं जातं. तर कवीच्या मनामध्ये जो अवतीभोवतीचा निसर्ग आहे त्याच्याविषयी कोणत्या भावना आहेत कवितेमध्ये वर्णन करतो कवी. आभाळ खाली वाकलेले मेघ काळे क्रूर, गुडघा गुडघा चिखल आणि ओढ्यांनाही पूर. गुडघा गुडघा चिखल आणि ओढ्यांनाही पूर. नुसता गडद अंधकार, वीज चमकत नाही. नुसता गडद अंधकार, वीज चमकत नाही. काळी माती काळे रान, मला मीही दिसत नाही. बघा, इतका अंधार आहे की कवी स्वतःला सुद्धा बघू शकत नाहीये. याचा काय अर्थ आहे? कवीला स्वतःचा सुद्धा अस्तित्वाचा विसर पडलेला आहे. त्याच्या अस्तित्वाला काही अर्थ उरला नाही असं वाटत नाही त्याला. माणसाच्या मनामध्ये जेव्हा आत्यंतिक निराशा निर्माण होते तेव्हा त्याला असं वाटतं की त्याच्या जीवनाला काहीही अर्थ उरला नाहीये. असं केव्हा वाटतं? जेव्हा माणसाच्या मनामध्ये आत्यंतिक दुःखाची भावना निर्माण होते. बघा, कवी पुढे काय म्हणतो, नुसता गडद अंधकार, वीज चमकत नाही. काळी माती काळे रान, मला मीही दिसत नाही. सगळीकडे काळं काळं. अंधार कसा असतो? काळा गडद. तो सगळीकडे अंधार पसरतो. आणि बघा, आपल्या अवतीभोवतीच्या वातावरणातही अंधार आहे कवीच्या, आणि कवीच्या मनातही दुःखाचा अंधार पसरलेला आहे. हे महत्वाचं आहे. कवीच्या मनात जो दुःखाचा, विरहाचा अंधार आहे त्याच्यामुळे सगळं विश्व त्याला अंधकारमय वाटतं. त्या अंधकारमय विश्वाचं वर्णन करतो. ही भाव कविता आहे. कवी नुसतं निसर्गाचं वर्णन करत नाहीये, निसर्गाच्या वर्णनातून आपल्या मनातल्या भावभावना सुद्धा व्यक्त करतोय. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मग कशासाठी लिहिलेली असते कविता? त्यासाठीच लिहिलेली असते की आपल्या मनातल्या भावना रसिकांपर्यंत, वाचकांपर्यंत अत्यंत अचूक शब्दांनी कशा पोहोचवता येतील, आणि ह्याच्यामध्ये त्यांनी त्या पोहोचवलेल्या आहेत. पुढे काय म्हणतात बघा, हाती दिवा होता. हाती दिवा होता. कशाचा दिवा होता हाती? विचार करा. हाती दिवा होता, त्याची कधीच विझून गेली वात. हाती दिवा होता, त्याची कधीच विझून गेली वात. आता हा दिवा म्हणजे खरोखरचा दिवा आहे का? त्यांच्या घरामध्ये तर लाईट असतील, लाईट काही गेले नाहीयेत. हा दिवा कोणता आहे? हा दिवा म्हणजे त्यांच्या जीवनाला प्रकाश दाखवणारा प्रेमाचा दिवा आहे. हा दिवा म्हणजे त्यांच्या जीवनाला प्रकाश दाखवणारा प्रेमाचा दिवा आहे. आणि हा प्रेमाचा दिवा, मी मगाशी सांगितलं की त्यांच्या पत्नीचा मृत्यू, तिचा विरह, मुलाच्या मृत्यूचा विरह, या सगळ्या विरहाच्या भावना कवीच्या मनामध्ये दाटून आल्या आहे. आपलं टायमिंग संपत आलेलं आहे, त्याच्यामुळे कदाचित हा वर्ग मध्ये संपला तर असं समजायचं की आपण आता पुढच्या पिरियड मध्ये बाकीचं घेऊ. मी त्या दिवशी सांगितलं तुम्हाला. पुढचं कवी वाचतो मी तुम्हाला. कवी काय म्हणतो, हाती दिवा होता, त्याची कधीच विझून गेली वात. आता दिवा म्हणजे लौकिक दिवा नाही, म्हणजे प्रत्यक्ष दिवा नाहीये त्यांच्या हातात, लक्षात घ्या. तर हा दिवा म्हणजे माणसाच्या माणसाचे विचार, माणसाच्या भावना, माणसाला उमेद देणाऱ्या प्रकाश. म्हणजे हा कोणता प्रकाश आहे? हा विचारांचा प्रकाश आहे, भावनांचा प्रकाश आहे. आणि भावनांचा प्रकाश कुठून मिळतो आपल्याला? आपल्या अवतीभोवतीच्या प्रेमाच्या माणसांपासून मिळतो. हा जो आपल्या अवतीभोवतीच्या प्रेमाच्या माणसांपासून मिळणाऱ्या प्रेमाचा प्रकाश आहे, प्रेमाचा दिवा आहे, त्याची वात विझून गेलेली आहे असं लेखकाला, कवीला या ठिकाणी सांगायचं आहे. हाती दिवा होता, त्याची कधीच विझून गेली वात, कशानेही उजळत नाही अशी काळीकुट्ट रात. आहे ओळखीचे पुष्कळ, काही दूर जवळ काही. आणि जेव्हा माणसाच्या मनामध्ये दुःख खूप दाटून येतं तेव्हा खूप अवतीभोवती माणसं असतात, आपले नातेवाईक, मित्र वगैरे, पण त्याचा काही अर्थ वाटत नाही. कारण की आपलं दुःख हे आपलं दुःख असतं. प्रत्येकाचं दुःख जे असतं ते त्याचं दुःख आहे. इथे कवीने ती भावना व्यक्त केलेली आहे. आहे ओळखीचे पुष्कळ, काही दूर जवळ काही, असून नसून सारखेच, मी कुठे हे कळत नाही. म्हणजे ज्यावेळी कवीच्या मनामध्ये आत्यंतिक विरहाची भावना, आत्यंतिक दुःख दाटून आलेलं आहे, त्यावेळी अशी त्याची मनोवस्था झालेली आहे की अवतीभोवती माणसं असूनही त्याचा काहीही उपयोग आपल्याला वाटत नाही. आणि हे वास्तव आहे जगाचं, हे जीवनाचं जे वास्तव आहे ते जीवनाचं वास्तव. इथे एखाद्या विशिष्ट माणसाच्या जीवनामध्ये जेव्हा एखादे दुःखाचे प्रसंग येतात तेव्हा त्याची मनोवस्था कशी होते ही अत्यंत सुंदर शब्दांमध्ये
आणि सपखल शब्दांमध्ये, अचूक शब्दांमध्ये, नेमक्या शब्दांमध्ये कवीला वर्णन करता आलं पाहिजे. कवी वर्णन करतो. असं जेव्हा तो वर्णन करतो, तेव्हा उत्तम आणि सुंदर कविता निर्माण होते. अशी ही उत्तम कविता आहे विराणी नावाची. त्याचा शेवट करताना कवी म्हणतो बघा, इथे थांबतो मी आज या शेवटावर. हारल्याची हरवल्याची जाणीव सलत राहते आणि अशा वेळी काळोखात विरून जावे वाटते. हारल्याची, हरवल्याची. हारल्याची आणि हरवल्याची दोन वेगळ्या जाणीवा आहेत. हारल्याची आणि हरवल्याची. काहीतरी हरवलंय. आपलं काहीतरी हरवलंय. या जगामध्ये ते प्रेम हरवलेलं आहे. हरवणं हां, चाललं गेलेलं आहे. कुठेतरी नष्ट झालेलं आहे. आणि हारल्याची म्हणजे अ, पराभवाची. हरणं, जीवनामध्ये हरणं, हरण्याची भावना. पराभव झालेला आहे जीवनामध्ये. काही अर्थ जीवनाला उरला नाहीये. जाणीव सलत राहते. अशा वेळी काळोखात विरून जावे वाटते. अशा वेळी कवीच्या मनामध्ये कशी भावना निर्माण होते? आत्यंतिक निराशेची भावना निर्माण होते. अशा प्रकारची उदासीनतेची, निराशेची, विरहाची, आपल्या माणसांपासून दुरावल्याची भावना या कवितेमध्ये कवीने व्यक्त केलेली आहे. या नोटवर आपण आज थांबणार आहोत. इथे आपला हा वर्ग संपतोय. मी याच्यातून एक्झिट घेणार आहे. पुढच्या तासिकेमध्ये चांगली तयारी करून या. मी तुम्हाला या कवितेवर पहिले काही प्रश्न विचारील आणि जास्तीत जास्त लोक उपस्थित राहा. नाहीतर मग हे सगळं आपण जे उद्योग करतो आहोत एवढा मोठा, त्या उद्योगाला काही अर्थ राहणार नाही. लक्षात घ्या. आणि आपल्याला जर इंटरेस्ट असेल, आपल्याला जर सगळ्या याच्यामध्ये रुची असेल, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी रुची दाखवली, तर आपण हे कंटिन्यू करू. नाहीतर मग कसं कठीण होईल आपल्याला. तर सगळ्यांनी याच्यामध्ये रुची दाखवायची ऑनलाईन क्लासेसमध्ये आणि याच्यामध्ये उपस्थित राहायचं. मी आता सगळ्यांना अभिनंदन करतो. धन्यवाद द्यायचा काही प्रश्नच नाही, कारण की तुम्ही विद्यार्थी आहात आणि तुम्हाला तो वर्ग करायचाच आहे. त्याच्यामुळे तर तुमचं अभिनंदन करतो आणि तुम्ही अभ्यास करा या कवितेचा. पुढच्या तासिकेमध्ये आपण ही कविता पूर्ण करू. काही प्रश्न पण मी तुम्हाला विचारील. तुमचे काही प्रश्न असतील ते पण आपण घेऊ पहिल्यांदा आणि त्याच्यावरून हा जो विराणी कवितेचा अर्थ आहे तो पुढल्या तासिकेमध्ये पूर्ण करू. धन्यवाद. एक्झिट करू आता मी, ठीक आहे? एक्झिट करू हो का? सर, हो सर. हा. हो सर, हो.